नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाश्चात्य साहित्य सिद्धांत या विषयाअंतर्गत पाश्चात्य साहित्यशास्त्राचे स्थूल स्वरूप अभ्यासत असताना प्लेटो आणि ॲरिस्टॉटलची काव्यविषयक भूमिका अभ्यासलेली आहे. त्यानंतर हेगेल, शिलर, वर्ड्सवर्थ आणि कोलरिज या पाश्चात्य साहित्य समीक्षकांपर्यंत आपण आलेलो होतो. यामध्ये मार्क्सवादाचा साहित्यावर कसा प्रभाव पडलेला आहे याविषयी आपण चर्चा करूया. मार्क्स आणि एंजेल्स हे साम्यवादी तत्त्वप्रणालीचे जनक आहे. दोघांचाही साहित्यशास्त्राशी फारसा संबंध नाही. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मार्क्सवादाचा जास्तीत जास्त प्रसार झाल्याचं दिसून येते. मार्क्सच्या स्फुट वचनामध्ये समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचे बीजे रोवले गेलेले आहे असे मार्क्सवादी समीक्षकांना वाटते. त्यानंतर बॅलेस्की हा एक महत्त्वाचा मार्क्सवादी समीक्षक होऊन गेला. ज्या साहित्यातून बहुजन समाजाचे जीवन व्यक्त होते ते खरे साहित्य आहे असा विचार बॅलेन्स्की यांनी मांडलेला आहे. दलित, पीडित आणि शोषित वर्गाच्या समस्यांना वाचा फोडते ते श्रेष्ठ साहित्य आहे असा त्याचा विचार होता. आकर्षक आविष्कार यापेक्षा जीवनाचा विचार मांडणारे खरे साहित्य असते. थोडक्यात मार्क्सवादी समीक्षकांनी साहित्य समीक्षेला समाजशास्त्रीय वळण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच कालावधीमध्ये सौंदर्यवादी समीक्षकांनी कलावादाचे गोडवे गायलेले आहे. त्यानंतर पाश्चात्य साहित्य सिद्धांत या परंपरेमधील महत्त्वाचा समीक्षक किंवा महत्त्वाचा टीकाकार म्हणून एडगर एलन पो हा एक महत्त्वाचा सौंदर्यवादाचा पुरस्कार करणारा टीकाकार होऊन गेला. त्यानंतर लिओ टॉल्स्टॉय यांच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. लिओ टॉल्स्टॉय यांचा कालखंड हा 1828 ते 1910 असा आहे. टॉल्स्टॉय हा रशियन लेखक होता. त्यांचा व्हॉट इज आर्ट या ग्रंथात त्यांनी आपले विचार मांडलेले आहे. कलेला धार्मिक व नैतिक अधिष्ठान असावे असा महत्त्वाचा विचार टॉल्स्टॉय यांनी मांडलेला आहे. केवळ उच्चभ्रू लोकांचे मनोरंजन हे कलेचे उद्दिष्ट नाही, तर बहुजन माणसाला सुबुद्ध व सुसंस्कृत करणे हे कलावंताचे कार्य असते असे लिओ टॉल्स्टॉय यांचं मत होतं. त्यानंतर पाश्चात्य साहित्य परंपरेमध्ये महत्त्वाचा समीक्षक म्हणून मॅथ्यू आर्नॉल्ड यांचा उल्लेख करावा लागतो. मॅथ्यू आर्नॉल्ड यांचा कार्यकाल हा 1822 ते 1888 असा आहे. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध टीकाकार म्हणून त्यांची ओळख आहे. टीकाकार आपल्या लेखनाने साहित्य निर्मिती योग्य असे वातावरण निर्मिती करत असतो. त्यामुळे टीकाकाराची भूमिका साहित्य निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे असा विचार मॅथ्यू आर्नॉल्ड यांनी मांडलेला आहे. त्यामुळे समीक्षकावर खूप मोठी जबाबदारी असते. टीकाकार हा बहुश्रुत आणि जिज्ञासू असावा लागतो. प्रतिभावंत लेखक हा जीवनाचा भाष्यकार असतो, पण तो नैतिक मूल्याची अवहेलना करणारा नसावा हा एक महत्त्वाचा विचार मॅथ्यू आर्नॉल्ड यांनी मांडलेला आहे. त्यानंतर पाश्चात्य साहित्य सिद्धांत परंपरेमध्ये डिल्थे हा एक महत्त्वाचा समीक्षक होऊन गेला. त्याचा कालखंड 1833 ते 1911 असा आहे. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकातील हा एक जर्मन टीकाकार आहे. मानवातील सुप्त शक्ती जागृत करण्याचे काम हे काव्य करत असते, म्हणून प्रतिभा ही एकसंध असते असा एक त्यांचा महत्त्वाचा विचार डिल्थे यांनी मांडलेला आहे. कल्पना, बुद्धी, भावना, इच्छा असे प्रतिभेचे पृथक्करण करता येत नाही, तर ती एकसंध असते. भोवतालच्या जीवनातील धार्मिक, नैतिक, सामाजिक, वैज्ञानिक विविध प्रवाहांचा कवीच्या प्रतिभेवर प्रभाव पडत असतो. या मंथनातून कवीला आलेली अनुभूती काव्यातून कवी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. या अनुभूतीची उत्कटता हेच खरे कलात्मक सत्य आहे. जो या अनुभूतीशी प्रामाणिक राहतो तोच खरा साहित्यिक आणि तोच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट साहित्य निर्मिती करू शकतो असा विचार यांनी या डिल्थे या समीक्षकाने या साहित्याच्या विचाराच्या माध्यमातून मांडलेला आहे. 20व्या शतकातील अस्तित्ववादाचे मूळ खऱ्या अर्थाने डिल्थे यांच्या या भूमिकेमध्ये असल्याचं दिसून येतं. त्यानंतर डिल्थे यांचाच हा एक समकालीन म्हणून नीत्शे यांचा उल्लेख करावा लागतो. नीत्शे हा डिल्थेचा हा समकालीन होता. प्लेटोप्रमाणे साहित्यिक व कलावंताबद्दल त्यांना अनादर होता. म्हणजे प्लेटोच्या भूमिकेचा एक प्रकारे त्यांनी तो स्वीकार केलेल्याचं दिसून येतो.
कलावंत ही खुशाल चेंडू असतात. जसं प्लेटोचं म्हणणं होतं की कलावंतांना आदर्श राज्यातून हाकलून दिलं पाहिजेत, कारण कलावंत हे वास्तव स्थितीपासून दूर जातात. आणि म्हणून प्लेटोप्रमाणे साहित्यिक आणि कलावंताबद्दल नित्से यांनी अनादर दाखवलेला आहे. आणि कलावंत ही खुशाल चेंडू असतात, त्यांना वाटेल तसं ते वर्णन त्या साहित्याच्या माध्यमातून करत असतात. म्हणून कलेचे विश्व सत्याचा विपर्यास करणारे असते. दाहक सत्यापासून कलेचे मोहक विश्व दूर नेत असते. म्हणून कलावंताबद्दल अनादर नित्से या साहित्यिकाचा होता. वास्तवाचे चटके जीवनात बसू देत नाही. जे साहित्य असतं ते साहित्य वास्तवापासून दूर नेल्यामुळे वास्तव जीवनातले चटके हे वाचकाला बसू देत नाही. ॲरिस्टॉटलच्या विरेचनाच्या सिद्धांताला त्यांनी विरोध केलेला आहे. शोकात्मिकेमुळे माणसाला भोवतालच्या जगाचा विसर पडतो. त्यामुळे ॲरिस्टॉटलच्या या भूमिकेचा त्यांनी विरोध केलेला आहे. ग्रीक शोकात्मिका माणसातील पाशवी वृत्ती निर्माण करत असते. म्हणून या शोकात्मिकेला विरोध नित्से यांनी केलेला आहे. त्याच पद्धतीने एक महत्त्वाचा समीक्षक पाश्चात्य साहित्य परंपरेमधला समोर येतो, तो म्हणजे ब्युदालेर. प्रतीकवादाचा हा पुरस्कर्ता आहे, प्रणेता आहे. वास्तववादी कादंबऱ्याचा बहर ज्या कालखंडामध्ये आला त्या विरोधात प्रतीकवाद समोर आलेला आहे. वास्तववाद आणि प्रतीकवाद हे परस्पर विरोधी आहे. प्रतीकवाद हे सौंदर्यवादाचे नवे रूप आहे. प्रतीकवादाची संकल्पना क्युरियासिटिक एस्थेटिक या ग्रंथामध्ये ब्युदालेर यांनी मांडलेली आहे. त्यानंतर कवीला अंतप्रेरणेने दिव्यत्वाचे दर्शन घडते, त्याला दृष्टांत असे म्हणतात. या दृष्टांताचा साहित्यात वापर केल्यामुळे वाचकाला आकलनासोबतच गूढ अर्थ लक्षात येतो. त्यामुळे प्रतीकवादाचा जनक हे ब्युदालेर यांना मानले जाते. त्यानंतर महत्त्वाचा पाश्चात्य साहित्य सिद्धांत परंपरेमधील बेनेदित्तो क्रोचे हा एक महत्त्वाचा समीक्षक आहे. क्रोचे यांचा कालखंड 1866 ते 1952 असा असून त्यांचा जन्म इटली येथील आहे. त्यांच्या साहित्यावर मानसशास्त्राचा प्रभाव असल्याचं दिसून येते. वास्तववाद आणि प्रतीकवाद यांच्या परस्पर विरोधी विचार क्रोचे यांचे असल्याचे दिसून येते. कलावंताच्या चेतन आणि अचेतन मनावर जे संस्कार होतात, या संस्कारातून कलाकृती निर्माण होत असते, असं मत क्रोचे यांचं आहे. बाह्य वास्तवापेक्षा भावनिक आविष्काराला महत्त्व क्रोचे यांनी दिलेलं आहे. कलाकृती कलाकाराला एका धुंद व्यवस्थेमध्ये नेते आणि जीवनाच्या अलौकिक आनंदाचे क्षण प्राप्त होते. या अलौकिक आनंदात इतरांना सहभागी करून घ्यावे यासाठी कलावंत प्रयत्न करत असतो, असे क्रोचे यांचं मत आहे. परंतु कलावंताच्या मनातील सर्व कल्पना मूर्त रूपात प्रकट होऊ शकत नाही, त्यामुळे ती अपूर्ण ठरते. परंतु लोक मात्र तिलाच कलाकृती म्हणतात. थोडक्यात कलावंताच्या मनामध्ये जे जे उगवते ते पूर्णपणे प्रकट होऊ शकत नाही. त्यामुळे मूर्त कलाकृती ही खऱ्या अर्थाने कलाकृती ठरत नाही, असं महत्त्वाचं मत क्रोचे यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा समोरचा जो पाश्चात्य साहित्य परंपरेतील विचारवंत, तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणजे फ्राईड यांचा कालखंड हा 1856 ते 1939 असा आहे. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलिया येथील असून 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात अचेतन मनाच्या विषयी संशोधन आणि त्याचा परिणाम साहित्याच्या समीक्षेवर कसा होतो याविषयी महत्त्वाचे विचार फ्राईड यांनी मांडलेले आहे. मनोविश्लेषणवादाचा पुरस्कर्ता फ्राईड यांना मानले जाते. वास्तविक पाहता साहित्यशास्त्रावर आधारित असं कोणतंही स्वतंत्र पुस्तक नाही, परंतु त्यांनी जे विचार मांडलेले आहे ते विचार हे साहित्य समीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक वेगळेपणाने विचार करण्यास भाग पाडणारे आहे. लेखक आपल्या साहित्याच्या माध्यमातून अतृप्त भावनांना वाट करून देतो. त्यामुळे अतृप्त वासना, न्यूनगंड हे शब्द साहित्य समीक्षेत येऊ लागले. असाध्य इच्छा, आशा, आकांक्षा लेखक आपल्या साहित्यातून प्रकट करत असतो. म्हणूनच लेखकाचा कला निर्मितीकडे दृष्टिकोन कसा आहे हे शोधण्याचं काम साहित्य समीक्षेच्या माध्यमातून लक्षात येते. वास्तवातील जीवन आणि सुखाची लालसा या संघर्षातून साहित्याची निर्मिती होते. लेखकाने दडपलेल्या गोष्टी साहित्यातून तो आपल्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मनोविश्लेषणवाद हा जो आहे फ्राईड यांनी त्या काळामध्ये आपल्या मनातील विचार, भावना समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीला स्वप्न कोणकोणती पडतात, त्या स्वप्नावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून स्वप्नमीमांसाचा
वापर आपल्या या त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये असल्याचं दिसून येते. त्यांनी सुप्तात्मा, बोधात्मा आणि विवेकात्मा या महत्त्वाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहे आणि या तिन्ही अवस्थांचा विचार करून साहित्यिक आपले साहित्य निर्मिती करत असतो. म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानसशास्त्रीय समीक्षा सिद्धांत या मनोविश्लेषणवादाचा दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्राईडसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखकाच्या मनातील ज्या काही अश्लील गोष्टी मनात दडपणे शक्य होऊ शकत नाही आणि म्हणून लेखक तो त्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती, त्यामध्ये लेखकाची भावना, लेखकाची प्रवृत्ती, त्याची इच्छा, त्याच्या आशा, आकांक्षा याबाबत समीक्षेसाठी फ्राईडचा मनोविश्लेषण सिद्धांत हा अत्यंत उपयुक्त ठरू लागला. फ्राईडसोबत ॲडलर यांनी महत्त्वाचे विचार या मानसशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. वास्तव जीवनातील संघर्षात व्यक्तीला आत्मस्थापनेला पुरेसा वाव मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीमध्ये न्यूनगंड बळावतो आणि त्यातून मुक्त होण्यासाठी लेखक आपली साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने तसेच फ्राईड, ॲडलर आणि युंग हे जे 3 विचारवंत होते, 3 समीक्षक होते, हे मानसशास्त्रीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्याकडे बघत होते. त्यांनी साहित्यशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती स्वतंत्रपणे केलेली नसली तरीसुद्धा त्यांनी निर्माण केलेल्या मानसशास्त्रीय सिद्धांतामुळे साहित्य समीक्षेला एक वेगळे वळण प्राप्त झालेले आहे. त्यामुळे साहित्याच्या समीक्षेमध्ये लेखकाचा दृष्टिकोन, लेखकाच्या इच्छा, आशा, आकांक्षा या घटकाचा वेगळ्या अंगाने विचार होऊ लागला. त्यानंतर महत्त्वाचे पाश्चात्य साहित्य परंपरेतील एक समीक्षक म्हणून I.A. रिचर्ड्स यांना मानले जाते. 1893 ते 1979 हा त्यांचा कालखंड आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील इंग्लंडमधील प्रमुख समीक्षक म्हणून रिचर्ड्स यांच्याकडे बघितले जाते. द फाउंडेशन ऑफ एस्थेटिक आणि प्रिन्सिपल ऑफ क्रिटिसिझम या 2 ग्रंथामध्ये महत्त्वाचं म्हणजे साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्याचा वाचकावर होणारा परिणाम, सत्य आणि सौंदर्य या संकल्पनांचा अर्थ या 2 ग्रंथांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मूलभूत गोष्टीचे मानसशास्त्रीयदृष्ट्या विवेचन रिचर्ड्स यांनी केलेले आहे. प्रिन्सिपल ऑफ क्रिटिसिझम या ग्रंथामध्ये कलाकृतीचे रसग्रहण कसे करावे याविषयी विवेचन केल्याचे आढळते. कलामीमांसेमध्ये वाचकाच्या भावनात्मक प्रतिक्रियावर जास्त भर दिला आहे. चांगली साहित्यकृती वाचताना वाचकाची सहज प्रवृत्ती नियंत्रित न होता ती अधिक उत्तेजित होते, असा विचार रिचर्ड्स यांनी मांडलेला आहे. असे होणे हे साहित्यकृतीच्या दृष्टिकोनातून इष्ट आहे, असं त्यांचं मत आहे. भावनांचा संतुलित आविष्कार हेच श्रेष्ठ साहित्याची फलश्रुती असते. चांगल्या काव्यात लयतत्वामुळे वाचकाला अलौकिक आनंद प्राप्त होतो, यालाच मानसिक संतुलन असे म्हणतात. काव्याची भाषा, शब्दाची उत्पत्ती आणि नाद याला प्राधान्य प्राप्त झाले आहे, हे केवळ रिचर्ड्सच्या या साहित्य समीक्षाविषयक विचारामुळे. रिचर्डच्या साहित्य चर्चेमुळे शब्द सामर्थ्यावर जास्तीत जास्त चर्चा होऊ लागली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक पाश्चात्य साहित्य परंपरेतील विचारवंत किंवा समीक्षक आहे, ते म्हणजे T.S. इलियट. T.S. इलियट आणि रिचर्ड्स हे 2 स्वतंत्र अभ्यासक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याबद्दल आपण नव्याने वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. तुर्तास त्यांच्याबद्दल ही प्राथमिक माहिती. T.S. इलियट यांचा कालखंड 1888 ते 1965 असा असून त्यांचा जन्म इंग्लंडमधील आहे. उत्कृष्ट काव्यात लेखकाच्या भावनांचा आविष्कार नसतो, असा एक महत्त्वाचा विचार इलियट यांनी मांडलेला आहे. उलट लेखक स्वतःच्या भावना विसरण्याचा प्रयत्न करत असतो. उत्कृष्ट काव्यातील भावनाविष्कार त्या विषयाशी निगडीत असतो. म्हणजे असं म्हटलं जातं की कवी आपल्या मनातील भावभावना तो आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आविष्कार त्या साहित्याच्या माध्यमातून होत असतो, परंतु उत्कृष्ट काव्यात लेखकाच्या भावनांचा आविष्कार नसतो, हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन इलियट यांनी मांडलेला आहे. उत्कृष्ट काव्यातील भावनाविष्कार हा त्या विषयाशी निगडीत असतो, त्यामुळे त्याच्या स्वरूपाप्रमाणेच लेखकाच्या तात्विक बैठकीवरच या काव्याचा भावनाविष्कार अवलंबून असतो. म्हणून वाङ्मयीन महत्त्वता ही खऱ्या अर्थाने लेखकाच्या तात्विक बैठकीवरच अवलंबून असते, एक महत्त्वाचा विचार T.S. इलियट यांनी मांडलेला आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाश्चात्य साहित्य सिद्धांत या घटकांतर्गत पाश्चात्य साहित्य सिद्धांताचे स्वरूप
भाग 2 या घटकांतर्गत टी.एस. एलियट, रिचर्ड्स, त्याच पद्धतीने फ्राईड, क्रोचे, ब्युदालेर, नीत्शे, डिल्थे, मॅथ्यू आर्नल्ड, लिओ टॉल्स्टॉय, बॅलेन्स्की इत्यादी पाश्चात्य साहित्य समीक्षकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की लाईक करा. त्याच पद्धतीने हा जर व्हिडिओमध्ये काही सुधारणा आवश्यक वाटत असेल आपल्याला तर नक्की प्रतिक्रियाद्वारे कळवा. त्यात पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.